नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आज कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे। ठाणे शहरात त्याचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिकांनी एकत्र येऊन फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरामध्ये एकच जल्लोष साजरा केला। यावेळी युवा सेनेचे ऋषिकेश मानेश, यज्ञेश भोईर, रुपेश मिश्रा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सैनिकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष जो आहे तो ठाण्यात साजरा होताना पाहायला मिळतोय। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना ही उमेदवारी तर भेटणारच होती, पण एवढे दिवस जो आपल्याला कालावधी लागला, हे आज जे आपले मित्रपक्ष आहेत, BJPचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर केली। याच्यानेच कळतं की श्रीकांत शिंदे साहेबांचं काम, त्यांचं एक काम बोलतं की त्यांनी आज केलेली कामं, या गेल्या 10 वर्षात त्यांनी जो कामाचा आपला काम कसं करावं, एखाद्या युवा खासदारांनी, एखाद्या सुशिक्षित खासदारांनी कसं काम केलं पाहिजे, आपल्या मतदारसंघात विविध जे प्रगतिशील कामं, लोकोपयोगी कामं ही कशी केली पाहिजे, याचा त्यांनी एक एक्झाम्पलच सर्वांपुढे ठेवलेला होता। आज तुम्ही बघत असाल गेल्या 10 वर्षाआधी कल्याण डोंबिवली कशी, म्हणजे त्यांचं आणि आत्ताची कल्याण डोंबिवली याच्यातला जो डिफरन्स बघाल तो खूप वेगळा आहे। आज विविध लोकोपयोगी एकदम निर्णात्मक कामं जे कल्याण डोंबिवलीत झाली, ज्याच्यानी प्रगती, कल्याण डोंबिवलीची जी प्रगती झाली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिवस रात्र तिथं मेहनत करून करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघतच असाल की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आज दिवस रात्र आज लोकसेवेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत। प्रत्येक या समाजातील, या महाराष्ट्रातील प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, मग ते युवा असो, महिला असो, ज्येष्ठ असो, आपले जे कामगार संघटना असो, शेतकरी असो, या सगळ्यांसाठी आज दिवस रात्र हे काम करत आहेत। विविध लोकोपयोगी योजना आहे ते सातत्याने आणत आहेत। ह्याच्यानीच आज जो आपला पक्षाचा, साहेबांचा, महायुतीचा जो गाजावाजा आज इलेक्शनमध्ये तुम्ही बघतच असाल सगळीकडे, तर सगळीकडेच महायुतीची चर्चा आहे। त्यांचंच आज आपण बोलू शकतो तर एक्झिट पोलमध्ये तर मला वाटतं 48 जागा हे महायुतीच पूर्णपणे निवडून येणार याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे। आणि दिल्लीत बघितलं तर सत्तेमध्ये मोदी साहेब, आपले पंतप्रधान मोदी साहेब हे 400 पेक्षा जास्ती सीटा या दिल्लीत आणतील आणि सत्ता आपली स्थापन करतील। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात महायुतीचा महामेळावा. महायुतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून महाविजय मिळवायचा आहे. उमेदवार जाहीर झाला नसतानाही जोरदार मेळावे होत आहेत, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार 400 पार संकल्पना पूर्तीसाठी ठाणे लोकसभा अंतर्गत ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार संजय केळकर बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल याविषयी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन संवाद साधण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आमदार संजय केळकर यांनी ही देश वाचवण्यासाठीची लढाई आहे. देशाला जगात पहिल्या नंबरवर न्यायचं आहे. विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा केला जात असल्याची पोलखोल करून सावध राहण्याचं आवाहन केळकर यांनी केलं. उभाटाची पोलखोल करणार दीपक केसरकर. उठसूट खोटे कशाला बोलता? तुमच्या युवराजांचे कुठे कुठे संबंध आहेत ते जग जाहीर करू. तसेच मुख्यमंत्री पदासाठी तेव्हा तुम्ही काय काय केले तेही लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहोत, असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दिला आहे. आणि सर्व मान्यवर आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामधले खासदार अजून ठरायचे आहेत आणि आपल्या समोरच सगळे इच्छुक उमेदवार बसलेले आहेत. तर सगळ्यांनी जेवण करून जावे, पण सगळ्यांनी सावकाश जा, बाहेरही गर्दी खूप आहे. विनंती आहे जेवण बाहेरही आहे. सगळ्यांनी ज्या बाळासाहेबांच्या नावाने आम्ही आमचा पक्ष चालवतो, महाराष्ट्र ज्यांच्याकडे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यासमोर झुकून नमस्कार करतो, त्या बाळासाहेबांनी काय सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर हात मिळवणी करण्याची पाळी येईल त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, हे सांगणारे बाळासाहेब होते. ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एका केंद्रीय मंत्र्याने त्यांच्याबद्दल वाईट उच्चार काढले, त्या दिवशी बाळासाहेबांनी त्यांना मुंबई बंद केलं. त्यांच्या फोटोला चपलाचे हार मुंबईमध्ये घालण्यात आले आणि तो मंत्री त्या पदावर असेपर्यंत एकदाही मुंबईला येऊ शकले नाहीत. याला शिवसेना म्हणतात. ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि RPIचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 22 महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि आमचे RPIचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या महाराष्ट्राचा केलेला आहे, त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील. प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो, तो म्हणजे आमचा पक्ष महायुती. आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे. कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे. तुम्ही 1996चा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे. किंबहुना गेल्या निवडणुकीमध्ये 4,10,000चं मताधिक्य होतं. आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो 4,10,000चा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला 5 लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिक्यानं निवडून यायला हवा, आमचं असं मत आहे. आणि त्या TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800-223-466 आणि 1800-266-3466. कोण ठरणार ठाणे आणि कल्याण लोकसभेचा सुभेदार? ठाण्यात महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बैठक. वैशाली दरेकर, राजन विचारे, वरुण देसाई बैठकीस उपस्थित होते. सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी उपमहापौर नरेश मणेरा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड, हेमंत वाणी व इतर मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. आज आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि आमचे ठाणे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते राजन विचारे साहेब या दोघांसोबत आज आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांची भेट घेतलेली आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे, मोठं संघटन आहे, मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते सोबत आहेतच, पण एक भेट घेऊन त्यांचं पूर्ण सहकार्य प्रचारामध्ये सुद्धा राहावं याकरता ही भेट झालेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा आहे. मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत अतिशय चांगली प्रतिक्रिया मिळत आहे आणि आपण पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल, कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत. त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू. हेच मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला. आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच उमेदवार जाहीर करून टाकला. त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला जे शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे. कारण जाहीर पण तेच करतात, यांची तिकीटं पण तेच कापतात, मुख्य नेते काय करतात? राजन विचारेंना स्पर्धक आहे असं मला वाटत नाही. राजन विचारे तळागाळात पोचलेला माणूस आहे. तो म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे असं मी वैयक्तिकरित्या अनुभवतोय. प्रचारालाही सुरुवात केली आहे, त्यांच्या मीटिंग्सही झाल्या आहेत. त्यांनी ऑलरेडी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही उमेदवार दिला तर त्याला ठाणे आता परत मिळवणं हे अवघडच जाईल. आणि त्याचबरोबर एक जी सहानुभूतीची लाट आहे ती राजन विचारेंबरोबर आहे हे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. जी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती आहे ती ठाण्यामध्ये संपूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल असं मला दिसतंय. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की शिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस. आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे. आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण तेव्हाच सांगितलेलं आहे तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून. आणि आज तुम्ही बघितलं असेल आमची त्या प्रचाराची एक फेरी आता पूर्ण होते आणि सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माची लोक, सर्व पक्षाची लोक, सर्व इंडिया आघाडीमध्ये सर्व घटक पक्ष आणि सर्व बरोबरीने मला वाटतं चांगला प्रचार या ठिकाणी चालू आहे. खूप उत्कृष्ट झाली आणि मीटिंगमध्ये आव्हाड साहेब स्वतः होते आणि राजन विचारे साहेब होते, आमचे जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही सगळेजण होतो. म्हणजे मी माझे उमेदवार केदार दिघे साहेब होते, आम्ही सगळेजण होतो. अर्थातच महायुतीच्या उमेदवारांना हरवायचं आहे आणि मशाल जी आहे आमची ती संसदेमध्ये पोचवायची आहे याच विचार चर्चा झाली. नाही, श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली आहे पण ते कुठल्या चिन्हावर लढणार आहेत हे विचारलं का तुम्ही त्यांना? कारण उमेदवारी जाहीर केली देवेंद्र फडणवीस यांनी, जे भाजपचे आहेत ना ते नक्की कमळावर लढणार का धनुष्यबाण विचारा त्यांना. नौपाडा परिसरातील महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:30 वाजल्यापासून सर्वकष स्वच्छता मोहीम सुरुवात करण्यात आली. कोपिनेश्वर मंदिर, भाजी मार्केट, जांभळी नाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाली परिसरातील साफसफाई करून परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अंतर्गत रस्त्यांची गल्ल्यांची साफसफाई केली। यावेळी कोपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथसंग्रहालय परिसराची पाहणी केली। या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोट्या गल्ल्यांची सफाई केली। तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्याही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले। तसेच तलावपाली येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरित उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले आहेत। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।